तर ही बघू शकता नाचणीची इडली एकदम मऊसूत कापसासारखी बनलेली आहे. वा क्या बात आहे. आणि आपण सर्व भाज्या मिक्स करून बनवलेली आहे, तर एकदम मस्त अशी पौष्टिक. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये नाश्त्यासाठी सकाळी सकाळी हलका फुलका नाश्ता पौष्टिक अशी नाचणीची इडली बनवलेली आहे. एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार बनलेली आहे. बघू शकता किती सॉफ्ट कापसासारखी बनलेली आहे. साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनते. ते खूप जीवनसत्व असतात. नाचणी ही बहुगुणी असते, पचायला हलकी, कॅल्शियम असतं त्यामध्ये. तर उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारा असतो हा पोटभरीचा नाश्ता आणि शरीराला पण चांगली असते नाचणी. तर आपण त्याचीच इडली बनवलेली आहे, सविस्तर कृती सांगितलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आपल्याला बनवायची नाचणीची इडली, त्यासाठी हे अर्धा कप दही घेतले. दह्याला थोडं फेटून घ्यायचे. आपण इन्स्टंट बनवतो त्यामध्ये घालायचे 1 कप नाचणीचं पीठ आणि 1 कप रवा. ह्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचे. नाचणी पचायला हलकी असते आणि थंड पण असते. तर उन्हाळ्यामध्ये अजून पाणी घालायचे. उन्हाळ्यामध्ये नाचणी खायलाच हवी. तर हे अर्धा कप पोहे आहेत, हे घालायचेत आपल्याला धुवून. हे धुवून घेतलेले पोहे घालायचे. पोह्यामुळे एकदम मस्त अशी टेस्ट लागते इडलीची. आणि ह्याला 15 मिनिटासाठी असं भिजत ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान फुलेल आपला. इडली बनवण्यासाठी हे स्टीमर ठेवलेलं आहे, त्यामध्ये पाणी ठेवायचं. आपलं पाणी गरम होतं आहे, म्हणजे उकळी येईपर्यंत आपलं बॅटर बघूया. मस्त रवा फुललेला आहे. त्यामध्ये घालायचं आहे 1 मिडियम आकाराचा कांदा कापून घेतला आहे. नसेल वापरायच्या ह्या भाज्या तरी चालेल. गाजर घेतलं 1 खिसून, 3 हिरवी मिरची, कोथिंबीर, आता चमचा मीठ, अशी खूप छान लागते इडली. नाचणीचं पीठ कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तर आता हे बॅटर छान मिक्स झालेलं आहे. तर हे इडली पात्राला तेल ग्रीस करून घ्यायचे. बॅटरमध्ये पाव चमचा सोडा घालायचा, आपला खाण्याचा सोडा.
आणि ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे लगेच. बॅटर असंच बनवायचं, पातळ नाही बनवायचं. आपण तांदळाचं जसं इडलीचं बॅटर बनवतो घट्ट तसंच बनवायचं. आता लगेच वेळ न घालवता आपल्याला इडली पात्रात बॅटर घ्यायचं. त्याला लगेच ठेवायचं आपल्याला वाफवण्यासाठी, म्हणजे सोडा ॲक्टिवेट होतो लगेच. पाण्याला उकळी आलेली आहे. मला 5 मिनिट फुल फ्लेम ठेवायची, नंतर मीडियम फ्लेमवर ठेवायचे. असे मिळून 10 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे. इडली होती तोपर्यंत आपल्याला चटणी बनवून घ्यायची. तर हे 1 वाटी नारळाचे तुकडे घेतले, ओला नारळ, अर्धा चमचा जिरं, हे 3 चमचे डाळवं घेतलेलं आहे, लसणाच्या 7-8 पाकळ्या, 1 इंच आलं, 4 हिरवी मिरची, मीठ घेतले, अर्धा चमचा कोथिंबीर, कढीपत्ता आणि अर्धे लिंबू. जिरं, मिरची, आलं आणि लसूण, डाळवं, नारळ, मीठ, त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं. तुम्हाला आवडत नसेल तर लिंबू नाही वापरलं तरी चालेल. कोथिंबीर घालायची, कढीपत्ता. तर ह्यामध्ये पाणी घालायचं. तर ही मस्त अशी आपली नारळाची चटणी तयार आहे. तर आता तडका द्यायचा आपल्याला चटणीला. तर हे तेल तापवून घेतलं, त्यामध्ये घालायची मोहरी, थोडीशी 1/2 चमचा उडदाची डाळ. उडदाच्या डाळीमुळे खूप छान लागते चटणी. आणि त्यामध्ये घालायचं, मस्त असा तडका बसलेला आहे. बघू शकता मस्त झालेली चटणी, उडदाच्या डाळीचा मस्त सुवास येतो. इडलीला पण 10 मिनिट झालेले आहेत. बघू शकता मस्त अशी फुगलेली आहे. तर गॅस बंद करायचा आणि ह्याला थोडीशी थंड होऊ द्यायची आणि नंतर काढून घ्यायची. तर अशा प्रकारे आपली इडली तयार झालेली आहे. बघू शकता किती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनलेली आहे. वा क्या बात, खूपच छान झालेली आहे. तर आपल्याला आता काढून घ्यायची. खूपच मऊ झालेली, बघू शकता. क्या बात आहे, आणि किती फुगलेली बघू शकता. तर अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे नाचणीची मऊ लुसलुशीत जाळीदार इडली. बघू शकता. तर ही इडली तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. नाश्त्यासाठी एकदम हलका फुलका नाश्ता. सकाळच्या हलक्या फुलक्या नाश्त्यासाठी ही आपण बनवलेली आहे नाचणीची इडली. एकदम मस्त मऊ लुसलुशीत कापसासारखी बनते. तर एकदा नक्की बनवून पहा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.